ते प्रॅक्टिस करून घेतो. कारण प्रॅक्टिस आहे तर तेव्हा तिथं अचानक नाही तर आठवणार पण नाही काय करायचं. बरोबर. आणि ह्याची प्रॅक्टिस गर्भसंस्कारमधून ह्या प्रोसेसमधून होते आणि मग डिलिव्हरी नॉर्मल होते. याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा पार्ट असतो, कमरेच्या स्नायूचं स्ट्रेंथनिंग असतं, की जे चांगलं असेल तर बाळाला ते पुश करू शकतात. ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटी असते, मानसिक धैर्य, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट केल्यामुळे आपल्याला डेफिनेटली नॉर्मल डिलिव्हरी अचीव्ह करता येते. पण सुरुवातीला सांगितलेलं स्टार कंडिशन, ज्याच्यामध्ये आपल्याला ते सीझरकडे जावं लागतं, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. येस, तुम्ही आता जसं बोललात की डिलिव्हरी करताना स्ट्रेस येतो, बट पूर्ण 9 महिनेच गर्भवती स्ट्रेसमध्ये असते. कारण आता सगळे जॉब करतायत, वर्किंग वुमेन्स आहेत, कामाचं प्रेशर असतं, वर्कलोड असतं, काहीतरी मीटिंग्स असतात. मग त्याच्यामध्ये जो स्ट्रेस येतो त्याचा परिणाम बाळावर होतो का? नक्की होतो. कारण स्ट्रेस आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापासून स्वप्नाच्या पाठीमागे धावण्यापर्यंत, जसं मीटिंग आहे, टार्गेट्स आहेत, गोल आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आज ऑलमोस्ट सगळे वर्किंग आहेत. वर्किंग ऑफिसमधलं असेल किंवा घरचं असेल, एखाद्या महिलेला ते काम करावंच लागतं. पण हे करत असताना जो स्ट्रेस आहे हा खूप मेजर रोल पार पाडतो बाळावरती. जसं मी आता सांगितलं, HP ॲक्सिस काम करतो. आपल्या बॉडीचं, त्या गर्भवती मातेचं काम काय, बाळाचं नरिशमेंट करणं, त्याचं परिपूर्ण वाढ होणं, त्याच्यासाठी लागणारं न्यूट्रिशन असेल, ऑक्सिजन असेल, काय सप्लिमेंट्स असतील, जे काय डाएटमधून ह्याच्यामधून बाळापर्यंत पोहोचवणं, बाळाला एक चांगला ॲम्बियन्स देणं हे खूप गरजेचं आहे. पण स्ट्रेसमध्ये असेल तर हे सगळं डिस्टर्ब होतं. आणि स्ट्रेसफुल जर आई प्रेग्नन्सी जर्नीमध्ये पूर्ण राहिली तर तिला होणारं बाळ हे चिडचिडं, रडकं, कमी वजनाचं, कमी ऐक्यू असलेल्या, कॉन्सन्ट्रेशन न होणारा अशीच बाळ आपल्याला बघायला मिळतात. इव्हन दो आम्ही हॉस्पिटलमध्ये असं बघतो जनरली की UPT पॉझिटिव्ह आल्यापासून हॉस्पिटलच्या व्हिजिट्स आहेत, सोनोग्राफी, डॉक्टरांना जाऊन भेटणे आणि फॉलोअप आहे, त्यांची मेडिसिन्स आहेत, प्रत्येक टप्प्यावरती टेस्ट आहेत वेगवेगळ्या रक्ताच्या आणि या सगळ्या केल्या जातात. अशा कितीतरी केसेस आहेत. आत्ता आमच्याकडे अशा 35 मुलांची ट्रीटमेंट चालू आहे आमच्या सेंटरला, की त्याच्यातले 5 मुलांना बोलता येत नाही, ज्यांची 5 वर्ष पूर्ण आहेत आणि ते वेगवेगळ्या सिटींमधून येतात, पुणे, मुंबई, कोल्हापूर, वेगवेगळ्या एरियामधून. अशी 5 मुलं आहेत की त्यांना चालताच येत नाहीये. यांचा इतिहास ज्यावेळेस हिस्ट्री बघू त्यावेळेस असं लक्षात येतं की त्यांची जेव्हा त्या बाळांची आई प्रेग्नंट राहिली तिथपासून डिलिव्हरी होईपर्यंत सगळे रिपोर्ट ॲब्सोल्यूट नॉर्मल आहेत. ब्लड रिपोर्ट्स, सोनोग्राफी, NT स्कॅन, NIPT सगळं नॉर्मल आहे, तरी पण बाळामध्ये प्रॉब्लेम सापडतोय. ह्याच्यातून एक कळतं की आपल्याला 100% टेस्टवरती, औषधांवरती अवलंबून राहून नाही चालणार. सगळं चांगलं आहे म्हणजे आपोआप चांगलं नाही होणार. आपल्याला जाणीवपूर्वक काही खूप चांगल्या गोष्टी कराव्या लागतील आणि याच्यामध्ये स्ट्रेस हा एक महत्त्वाचा रोल पार पडतो बाळामध्ये असे काही प्रॉब्लेम्स आणण्यामध्ये. सो स्ट्रेस जर असेल तर बाळाचे इमोशनल क्वेश्चन्स आणि इंटेलिजंट क्वेश्चन्स दोन्ही कमी बघायला मिळतात. आणि म्हणून स्ट्रेस हार्मोन सप्रेस करण्यासाठी, गर्भवती मातेने स्ट्रेस अवॉइड करण्यासाठी जाणीवपूर्वक खूप साऱ्या कृती करणं गरजेचं आहे. आता हे गर्भसंस्कारामध्ये जनरली आम्ही सांगतो, पण मी आता इथं सांगतो की जनरली काय केलं पाहिजे. कारण ताणतणाव गर्भवती मातेसाठी हा कॉमन आहे. घरात काहीतरी किरकोळ विषयाला घेऊन डिस्कशन मधून मतभेद असतात, होणाऱ्या आईबाबांमध्ये असतील, सासू सासऱ्यांसोबत असतील, शेजाऱ्यांसोबत असतील, ड्युटीवर असेल. म्हणजे स्ट्रेस हा आपल्या म्हणजे लाईफचा पार्ट अँड पार्सल असल्यासारखं आहे. फक्त त्याला आपल्याला मॅनेज कसं करायचं हा खूप जास्त महत्वाचा पॉईंट आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की जे वर्किंग्स आहेत, मीटिंग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर स्ट्रेस हार्मोन आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट नाही व्हायला पाहिजे आणि झाले तर ते इफेक्ट बाळावरती नाही व्हायला पाहिजे. म्हणून 2 टप्प्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. नंबर 1, स्ट्रेस मिनिमाइज करण्यासाठी रेग्युलर प्राणायाम आणि ध्यान करणं गरजेचं आहे. नंबर 2, आवडतं सायलेंट म्युझिक, म्हणजे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असेल, वेस्टर्न असेल, शास्त्रीय असेल, कुठलं इंडियन असेल, ते म्युझिक ऐकलं पाहिजे. कुठलं म्युझिक पर्टिक्युलर काही गरज नाही, हाच मंत्र म्हणला पाहिजे, तेच गाणं ऐकलं पाहिजे असं काही नाही. असं गाणं, असं मंत्र, अशी प्रार्थना, अशी कविता जे आल्हाददायक, मनाला प्रसन्न करते, खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं, कम्फर्टेबल फील वाटतं, उत्साह, एनर्जी येते, असं कानावरती शब्द पडणारे म्युझिक आणि अशा पॅटर्नमध्ये आपण ते ऐकलं पाहिजे. हे आपल्याला लाईफस्टाईलचा एक पार्ट ठेवला पाहिजे. नंबर 2, जेव्हा डिस्कशन किंवा मतभेद होतात तेव्हा त्या वातावरणातून आपण लगेच दुसऱ्या पटकन शिफ्ट व्हायला पाहिजे. कारण तो एक ऑरा असतो, ते एक स्ट्रेस तिथं आपला कंटिन्यूस कॅरी होतो. सो दॅट आपण वातावरण चेंज केलं, म्हणजे आता हॉलमध्ये काहीतरी कुरबुर चालू आहे आणि आपल्याला लक्षात येतं की आता स्ट्रेस होतोय, तर लगेच मी गॅलरीत जायला पाहिजे किंवा बेडरूम मध्ये जायला पाहिजे किंवा बाहेर काय म्हणतात अंगणात जायला पाहिजे, चक्कर मारून यायला पाहिजे, ते वातावरणातून बाहेर पडलं पाहिजे, लगेच झोन ब्रेक करायचं, लगेच ब्रेक केला पाहिजे, डीप ब्रिथिंग केलं पाहिजे, मोठा श्वास घेऊन हळूवार सोडला, असं एक 2-3 मिनिट जरी केलं तर लगेच 50% तिथे रिलीफ मिळतो. याच्यातून स्ट्रेस हार्मोनचं प्रोडक्शन कमी होतं, त्याचा बाळावरती होणारा इफेक्ट हा पण आपल्याला कमी बघायला मिळतो.
आणि मग ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला ही जाणीवपूर्वक कृती करावी लागेल, आपोआप नाही करावी लागणार. याच्या पलीकडे चॅलेंजिंग जे स्ट्रेस आहेत ते मॅनेज करण्यासाठी मग एक्सपर्ट आयुर्वेदिक डॉक्टर किंवा गर्भसंस्कार एक्सपर्ट जे डॉक्टर आहेत यांच्यामार्फत त्याचं गायडन्स घेणं खूप गरजेचं आहे. पण छोट्या छोट्या ट्रिक्स आपण नक्की अवलंबू शकतो. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणू शकतो. झोपण्या अगोदर आपण परत काहीतरी पॉझिटिव्ह पुस्तकाची 4 पानं वाचून झोपू शकतो आणि अशा ट्रिक्स आपण यूज करणं खूप गरजेचं आहे. मी खूप वेळा सांगतो, वर्किंग वुमनला खूप स्ट्रेस आहे तर ट्रॅव्हलिंगमध्ये म्युझिक ऐका. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ज्या डिस्कशनमध्ये माझा रोल नाही त्या डिस्कशनमध्ये जाऊच नका ना. विनाकारण तो प्रेशर किंवा आला स्ट्रेस तर थोडं बाजूला जाऊन डीप ब्रिथिंग करायचं. परत आपण स्वतःला काही गोष्टी सांगायच्या आणि गर्भसंस्कारामध्ये आपण हे सगळं शिकवतो, करून घेतो. सो आणखीन खूप इझी होतात, त्याच्यामुळे बाळावरती जे परिणाम आपल्याला अवॉइड करता येतात.